राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यामध्ये मनसे ॲक्शन मोडवर आली आहे। आजपासून मनसे मोहीम हातात घेणार आहे। बँका आणि ऑफिसेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केला जातो आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला हमीभाव देणं, उसाला एकरकमी FRP देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं म्हणणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं। शेतकऱ्यांनी आता तरी जागा झालं पाहिजे आणि शेतकरी विरोधी सरकारला ताळ्यावर आणलं पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सगळ्यात मोठी पदं मिळाली। यानंतर लगेच आमदार, राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणे म्हणाले। ही नावं घेत असताना भरणेंनी अजित पवारांचं नाव घेण्याचा त्यांना मात्र विसर पडला। राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण 2044 प्रस्तावांकरता 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। यापूर्वी या योजनेतून 30 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे या योजनेकरता एकूण 49 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आर्थिक वर्ष संपण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता। त्यामुळे तब्बल 183 GR प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणि अनुदान वितरित करण्यात आलं। ईदची सुट्टी असूनही रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू होता। मंत्रालयातल्या सगळ्या विभागांमध्ये लगबग दिसून आली। मध्यरात्री उशिरापर्यंत सगळ्या विभागांमधील अधिकारी कामात व्यस्त होते। कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागाने तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली असून अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यामध्ये बैठक घेण्यात येणार आहे। प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी AU मोटे यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणात संशयित असलेला सूत्रधार फहीम खान याला येत्या 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पुण्यामध्ये आजपासून येत्या 3 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे जर पाऊस झाला तर पुणेकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागाला अवकाळी पावसाने झोडपलंय। कराड, पाटण या तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला। पाठरवाडी या डोंगरावर भैरवनाथ यात्रेत पावसामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली। ठाण्यातील तलाव, खाडी आणि विहिरीच्या पाण्याची गुणवत्ताही खालावल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये 35 तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित असल्याचं आढळलं आहे। खाडीच्या पाण्यात अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढल्याचं आढळून आलंय। काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलतंय। तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा जाणवतो, मध्येच वाढलेला उकाडा जाणवतो असं सध्या वातावरण आहे। याबरोबरच ढगाळ वातावरणामुळे सोमवार सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय। उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं येत्या गुरुवारी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पात पाणीपट्टी दरात अल्पशी वाढ करण्यात आलेली आहे। उल्हासनगर महापालिकेला आजपासून टँकर करता पैसे मोजावे लागणार आहेत। याकरता पालिकेने दरपत्रक जारी केलंय। त्यामुळे कुणालाही आता टँकर मोफत मिळणार नाही। यावर्षी उन्हाळ्यातली परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, कारण यावेळी देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता जाणवणार आहे। यावेळी वायव्य भारतात दुहेरी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा IMDने दिला आहे। सोलापूर तुळजापूर महामार्गावर उळे ब्रिज जवळ एक टेम्पो उलटला आणि अपघात झाला। यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळाकरता ठप्प झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही।
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाते. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 256 बोट मालकांना मत्स्य विभागाकडून नोटीस पाठवल्यानं मच्छीमार धास्तावलेत. शासनानं घालून दिलेले नियम मोडून हर्णे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील अनेक पादचारी रस्ते, जुने शिवदांड आणि गाळ रस्ते सुस्थितीत नसून सगळ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था तातडीनं दुरुस्त करावी, तातडीनं नीट करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडवा मुहूर्ताचं औचित्य साधत करण्यात आला. यावेळी अंदाजे 1.33 कोटी रुपये इतक्या मूल्याच्या जवळपास 207 सुवर्ण अलंकारांच्या लिलावात तसंच चांदीच्या नाण्यांच्या विक्रीला भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिला. उन्हाळ्यामध्ये पर्यटनाकरता गोव्याला जाणाऱ्यांकरता कोकण रेल्वेनं मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई ते मडगाव दरम्यान 6 एप्रिलपासून उन्हाळी विशेष गाडी धावणार आहे. 2 एप्रिलपासून या गाडीकरता आरक्षण सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेनं गेल्या 2 वर्षात 24,903 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1,47,79,240 रुपये दंड वसूल केला. रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर रेल्वे अधिनियमानुसार कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत पायाभूत क्षेत्रातील कामगिरीबद्दल MMRDAच्या 2 प्रकल्पांना बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड्स 2025 या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहकार्यानं या पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबा निर्यातीला चालना मिळावी याकरता पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये सुविधा केंद्र सुरू केलं आहे. या केंद्रातून यावर्षी 4,000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. 3 एप्रिलपासून अमेरिकेला निर्यात सुरू होणार असून ऑस्ट्रेलिया, जपानसह यावर्षीपासून अर्जेंटिनालाही आंबा निर्यात केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मूर्तिकलेचं माहेरघर असलेल्या पेणमध्ये सुमारे 5 लाख गणेश मूर्तीची नोंदणी झाली आहे. या नोंदणीमुळे मूर्तिकारांमध्ये उत्साह आहे. या तालुक्यात दरवर्षी 35 लाखांपेक्षा अधिक मूर्तीची विक्री करण्यात येते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या POP बंदीच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना काही महिन्यांपूर्वी दिलं आहे. या पार्श्वभूमीवर भाद्रपदातील गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती घडवण्याकडे गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतोय. दक्षिण मुंबई थेट पालघरला जोडण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या 87,427 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता दिली गेली आहे. या बैठकीत प्रकल्पाकरता नाममात्र दरानं जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे टोल न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होणार आहे. त्यानुसार टोल नाक्यांवरील सगळ्या मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत. महिलांना असलेला पुनरुत्पादक स्वातंत्र्य, शारीरिक स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार यावर भर देत उच्च न्यायालयानं 26 आठवड्यांची गर्भवती असलेल्या 32 वर्षीय महिलेला गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्याची मुभा दिली. गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टानं परवानगी दिली आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली आहे. याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% एवढी वाढ करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारनं रेडी रेकनर दरामध्ये सरासरी 4% वाढ केली आहे.
मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी 6% वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 3.39, पुण्यामध्ये 4.16 तर ठाण्यामध्ये 7.72% दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका वगळता महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी 5.95% वाढ करण्यात आली आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ केल्यानं मालमत्तांचे दर वाढणार असून मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. सध्या सोशल मीडियात घिबली या इमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावलाय. ही छायाचित्र तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ChatGPT ही रविवारी जगभरात बंद पडले. भारतातही संध्याकाळी 1.5 तास बंद होतं. त्यामुळे अखेर कंपनीनं इमेजेस बनवण्यावर निर्बंध घातलेले आहेत. एप्रिल 2025 मध्ये विविध सुट्ट्यांमुळे बँका 16 दिवस बंद राहणार आहेत. विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस यानिमित्त या सुट्ट्या राहणार आहेत. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे रविवारी आणि चौथ्या शनिवारीही सुट्ट्या असतील. दरम्यान जास्त सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांना आपल्या बँकिंग विषयक कामाचं नीट नियोजन करावं लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक येत्या 9 एप्रिलला रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 7 एप्रिलला सुरू होतीये. त्यातील निर्णयांची घोषणा 9 एप्रिलला होईल. त्या दिवशी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा कोणती घोषणा करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्याकरता महापालिका प्रशासनानं दंडाच्या रकमेत घसघशीत वाढ केली आहे. अस्वच्छता केल्यास 500 पासून 25,000 दंड महापालिकेचा मसुदा तयार करण्यात आलाय. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वाढतंय. पाणीसाठा वेगानं कमी होतोय. त्यामुळे आता पालिका प्रशासनानं अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणांमधून राखीव पाणी साठा उचलण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. मुंबई महापालिकेच्या ए वॉर्डमधील क्लीनअप मार्शलनं सोमवारी सुटीनिमित्त फिरण्याकरता बाहेर पडलेल्या बेशिस्त मुंबईकरांना कारवाईचा इंगा दाखवला. दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तब्बल 300 जणांकडून दंड वसूल करण्यात आला. त्यांनी पालिकेच्या महसुलात 60,000ची भर पाडली. मुंबईमध्ये क्षयरोगाच्या 80% रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे मात्र मुंबईतील 53,638 इतकी क्षयरोग रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलंय. रुग्णांना उत्तम उपचार मिळवण्यासाठी सेवांमध्ये सुधारणा केली गेली आहे असं पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत विविध ठिकाणांहून जमा कचरा डम्पिंग ग्राउंडवर आणून टाकला जातो. कचऱ्याचे थर जमा होत गेल्यानं त्यात मिथेन आणि इतर विषारी वायूंची निर्मिती होते. हे वायू ज्वलनशील पदार्थांच्या सानिध्यात आल्यानंतर कचऱ्याला किंवा डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5च्या वीर तानाजी नगर जनता कॉलनी परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीच्या भडक्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. धुळे शहरात एका भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये रद्दी पुट्ट्यासह मोठ्या प्रमाणात भंगार असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत 11% वाढ झाली आहे. पुणे विमानतळावरून दिवसाला 30,000पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. पुण्यातून सध्या साधारण 36 शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे. गुढीपाडव्यासाठी पालिका अर्थसहाय्य महिला बचत गटांनी सुरू केलेल्या पुरणपोळी महोत्सवाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुढीपाडव्याच्या दिवशी 50 बचत गटांमध्ये मिळून 3,500पेक्षा अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाईन मागणी नोंदवली गेलेली आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या एका तिकीट चेकरनं घरगुती तणावातून मालगाडी खाली येऊन आपलं जीवन संपवलं. सुमेध मेश्राम असं रेल्वे तिकीट चेकरचं नाव आहे. आत्महत्या करतेवेळी आपल्या कर्तव्यावर होता तो. नेमकं आत्महत्या करण्याचं कारण मात्र समोर आलेलं नाही, तरी घरगुती तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या आतड्यांच्या कॅन्सर रुग्णांकरता मोठी वाढ झालेली आहे. गेल्या 2 दशकांपूर्वी कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण 1 लाख लोकसंख्येच्या मागे 30 रुग्ण इतकं होतं. मात्र आता हेच प्रमाण थेट 1 लाख रुग्णांच्या मागे थेट 70 रुग्णांपर्यंत वाढलंय. राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. गाळप सुरू केलेल्या 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहे. मार्च अखेर 80 लाख टन साखर उत्पादन झालंय. गाळप, साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारं, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. तेल कंपन्यांनी आज सिलेंडरचे नवीन दर जाहीर केलेत. यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात जवळपास 45 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता मुंबईत व्यावसायिक सिलेंडर करता 1755 रुपये 50 पैसे मोजावे लागतील, तर नवी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर 1762 रुपये इतका असणार आहे. व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला तरी घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच आहेत. ऑगस्ट 2024 पासून घरगुती सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत. बातमी 36 जिल्ह्यांची पुन्हा सुरू करूया. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष आणि विश्वस्त पदाकरता संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेमध्ये ही निवडणूक पार पडली. दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. होणारा नवरा पसंत न पडल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली. 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केलं. जळगाव तालुक्यातील धानवड शिवारामध्ये वीज कोसळली. एका 15 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आजोबाही गंभीर जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना इथं आदिवासी लोककला महोत्सव पार पडला. या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक उईके, सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली. जळगावच्या 40 गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली आहे. याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महापालिका क्षेत्रात 5.95% एवढी वाढ करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली आहे. दिव्यांग नागरिकांकरता आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अजूनही देशातील बहुतांश दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. दिव्यांगांच्या केलेल्या सर्वेक्षणात 82% दिव्यांग व्यक्तींकडे कोणतेही विमा कवच नाही, तर जवळपास 42% लोकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हाडानं 2025-26 मध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय. हे उद्दिष्ट गाठण्याकरता म्हाडानं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या गृहसंकल्पात गृहप्रकल्पांकरता भरीव तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीकरता 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. वाढत्या हवा प्रदूषणाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतली. महापालिकेनं वाकड, ताथवडे या परिसरातील प्रदूषण कमी करण्याकरता पावलं उचलायला सुरुवात केली. हवेची गुणवत्ता सुधारण्याकरता वाकडमधील भूमकर चौकात हवा शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या आरटी प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे सध्या प्रवेश घेतले जात आहेत. जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत 1057 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. आज प्रवेशाचा शेवटचा दिवस, तर लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे.
पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागानं 2600 कोटींचा महसूल गोळा केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 100 कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवला गेलाय. कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून 26 मार्च अखेर 514 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झालेला आहे. बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. यात गव्हाला कमीत कमी 2500 रुपयांपासून 48 पर्यंतचा दर मिळालेला आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. मात्र बाजारभाव अद्यापही वाढलेला नाही. त्यामुळे बाजारभाव कधी वाढणार असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला आहे. मार्च महिन्यातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील वर्षाची विक्री 6% वाढली आहे. यामध्ये वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलानं तिसरा क्रमांक पटकावला आहे. इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस जाहीर केलंय. सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे. रेल्वे मंत्रालयानं हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. यासाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सेनापती मार्गावर आपल्या पहिल्या प्रवासाकरता सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये खासगी विकासकाकडून डोंगर पोखरले जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डोंगराचा भराव रस्त्यावर वाहून येण्याची शक्यता ठिकठिकाणी निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला डोंगर पोखरले जात असल्यानं भूस्खलन होऊन डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला भविष्यात धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजनेकरता राज्यमार्ग खोदले जात आहेत. या खोदकामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये. पिंपरी महापालिकेच्या वतीनं हाती घेतलेल्या डेअरी फार्म इथल्या उड्डाणपुलाचं काम मुदत संपली तरी अपूर्ण आहे. मुदतीत केवळ 55% काम पूर्ण झालंय. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिम इथे अतिमहत्वाच्या दुरुस्तीच्या कामाकरता काही भागाचा वीज पुरवठा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे असं महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केलं. वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेमध्ये मंजुरीकरता मांडलं जाण्याची शक्यता आहे. तर वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आलाय. दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचं आंदोलन सुरू आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेल्या अनेक घोषणा लागू होणार आहेत. यापैकी काही घोषणांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक खाती, LPG गॅस, UPI व्यवहार याच्याशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. हे बदल आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकू शकतात. 12.75 लाख किंवा त्यापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न आजपासून करमुक्त होईल. ज्येष्ठ नागरिकांकरता व्याज उत्पन्नावरील TDS मर्यादा 1 लाख होईल. तर भाडं उत्पन्नावरील सूट मर्यादा वार्षिक 6 लाख होईल. ATM मधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा कमी करणं, चेकबुक जारी करण्यावरील शुल्कात वाढ करणं, किमान शुल्क न ठेवल्याबद्दल दंड आजपासून होऊ शकतो. तर त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बँका ग्राहकांच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करू शकतात. तसंच ज्या मोबाईल नंबरवर UPI खातं लिंक केलेलं आहे मात्र ते चालू नाही ते बँक रेकॉर्डमधून काढलं जाणार आहे. पुन्हा एकदा बातमी 36 जिल्ह्यांची. सरकारी शैक्षणिक संस्थांप्रमाणेच खाजगी आणि बिगर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्येही एससी खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण द्या. SC आणि OBC विद्यार्थ्यांकरता आरक्षण लागू करावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं राज्यघटनेच्या 15(5) या कलमाची अंमलबजावणी करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। यावेळी त्यांना कोंडीत पकडण्याकरता आणि टार्गेट करण्याकरता कसा दबाव आणला हेही त्यांनी सांगितलं। मुंबईकरांवर आता घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत। शिवाय पाणी मलनिस्सारण आणि वाहन पार्किंगसाठीही शुल्क भरावं लागणार आहे। फेरीवाल्यांनाही आता भाड्याचं शुल्क द्यावं लागणार आहे। संभाजीनगरमधील सिल्लोडमधील 4 वर्षाच्या चिमुकलीच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या खऱ्या पित्याला चौकशी करता ताब्यात घेतलं, तर या मुलीला विकत घेऊन तिची हत्या करणाऱ्या दाम्पत्याचा खरा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करतायत। मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात सिडकोनं वाढ प्रस्तावित केलेली आहे। मालमत्तांचं क्षेत्रफळ आणि वापरानुसार हस्तांतरण शुल्कात 5 ते 10% वाढ करण्यात आली आहे। मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात सिडकोनं वाढ प्रस्तावित केली आहे। मालमत्तांचं क्षेत्रफळ आणि वापरानुसार हस्तांतरण शुल्कात 5 ते 10% वाढ करण्यात आली आहे। नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदनिका आणि व्यावसायिक गळ्यांच्या हस्तांतरण शुल्कात तब्बल 50% वाढ सूचित करण्यात आली आहे। हस्तांतरण शुल्काचे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील। गुरुवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातला ठराव पारित करण्यात आला। मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागलाय। पनवेल पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणी टंचाई निमित्त कृती आराखडा तयार केला जाणार असून 54 गावं वाड्यांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी तसंच शाळांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात याकरता शासन प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत। याकरता विविध उपक्रमही राबवले जातात। आता शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या 100 शाळांना भेटी या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या क्षेत्रातील आमदार शाळेला भेट देणार आहेत, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। आमदारांसह अधिकारीही शाळांना भेटी देणार आहेत। उल्हासनगरामध्ये उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40च्या पार गेल्यानं नागरिकांचा जीव कासावीस झालाय। वाढत्या तापमानामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत। उन्हात जास्त वेळ थांबल्यास उष्माघात होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात बांधकामांना गती येताना दिसतेय। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक साहित्य, डिझाईन आणि प्रशिक्षित गवंडी वापरून चांगल्या दर्जाची घरं बांधून द्यायची आहेत। या योजनेतून घर बांधल्यास सरकारकडून अनुदान मिळतं। गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत काहींनी घरकुल उभारायला सुरुवात केली आहे। पुढच्या